हे दोन्ही नद्यांचा संगम इथे. अजून पुढे जाऊन आपण बघू किल्ल्याची तटबंदी थोडीफार कुठे दिसतीये का आपल्याला. नदीला पाणी आहे त्यामुळे जास्त पुढे जाता येणार नाहीये. तर आता आपण नागपूरवरून चाललेलो आहे जलालखेड्याला. आपल्या नागपूर भटकंतीचा किंवा विदर्भ भटकंतीचा आजचा 5वा दिवस आणि नागपूर जिल्ह्यातले किल्ले करतोय आज आपण. आता आपण आहे काटोल बायपासला. आपल्या उजव्या हाताला काटोल शहर आहे आणि काटोल बायपासने आपण जलालखेड्याकडे चाललेलो आहे. पूर्ण विदर्भ सिरीज आपण कव्हर करतोय. त्यातलाच हा एक भाग आहे. जलालखेडा किल्ला म्हणजे एक भुईकोट किल्ला. पाहायला जास्त वेळ तर जाणार नाहीये, पण नागपूर पासून जायला खूप जास्त वेळ जातो तिकडे. नागपूर जिल्ह्यात आहे पण एकदम टोकाला, म्हणजे थोडक्यात अमरावतीच्या बॉर्डरलाच हा किल्ला येतो. चांगला रस्ता आहे. तुम्ही आला तर नागपूर, काटोल आणि पुढे जलालखेडा ही अशी पूर्ण वाट जाते. चला बघूया पुढे. आता हा रस्ता आहे, हा बायपासचा रस्ता. आणि आपल्या इकडच्या उजव्या साईडला जो आहे ते काटोल शहर आहे. इथं रेल्वे स्टेशन आहे काटोलचं. चला विदर्भ भटकंतीतला अजून एक किल्ला दाखवतो तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गडचिरोलीच्या जंगलात आणि आपण कव्हर करतोय विदर्भ सिरीज. आज आपला विदर्भ सिरीजचा 9वा दिवस. आपण सुरुवात केली होती ती माहूरगडापासून, तो विदर्भात नाहीये पण विदर्भाच्या बॉर्डरवरून. तिथून आपण यवतमाळ, वर्धा, नागपूर, त्यानंतर भंडारा, गोंदिया आणि शेवटी गडचिरोलीत आलोय. तर इकडचे आपण 20 पेक्षा जास्त व्लॉग केलेत. साधारणतः 30-35 किल्ले कव्हर केलेत, खूप सारी मंदिरं कव्हर केलेत. तर ही सगळी सिरीज तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. सगळे व्लॉग तुम्ही इथे बघा. हा व्हिडिओच्या आधी पण व्हिडिओज मिळतील, याच्या नंतर पण व्हिडिओज मिळतील. पूर्ण सिरीज बघा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पूर्ण सिरीज मध्ये भेटू. इकडच्या साईडला काटोल गाव आहे. काटोलच्या पुढे आल्यानंतर जलालखेड. जलालखेडच्या बाजारपेठेतूनच आपल्याला टर्न मिळतो. सोमेश्वर मंदिर म्हणून कोणालाही विचारलं तर ते तुम्हाला सांगतील. सोमेश्वर मंदिराची वाट इकडे येते. गावाच्या बाहेर आल्यानंतर हा एक ओढा लागतो. हा ओढा, या ओढ्याच्या बाजूने थोडेसे तटबंदीचे कुठेतरी अवशेष दिसता येतात इकडे. आणि इथून पुढे जाणारी ही वाट. पुढे गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याची पूर्ण तटबंदी दिसते आणि तटबंदीच्या मध्ये हा खूप सुंदर असा दरवाजा पण दिसतो. चला जवळ जाऊन पाहू की आपल्याला हे किल्ल्याचं पूर्ण प्रवेशद्वार दिसतं. मेंटेन केलेलं आहे, पडलेलं असेल कदाचित. आता हे सिमेंटमध्ये बांधलेलं आहे. याच्यातून गाडी जाते आपल्याला किल्ल्यावरती. सोमेश्वराचं मंदिर असल्यामुळे आपण तिकडे जाऊ शकतो. ही पूर्ण आपल्याला तटबंदी दिसते. त्याच्यामध्ये इथं एक बुरुज आहे आणि इकडच्या बाजूला इकडं पण बुरुज आहे, पण तो पूर्ण झाडोऱ्यात गेला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती जुन्या काळात काही शिल्प कोरलेले असतील, पण आता हे सिमेंटने पूर्ण प्लास्टर केलेलं आहे त्यामुळे त्यातलं एकही नाही आहे. याच्यावरती झंग्या खूप साऱ्या येतात चतुर जर कोणी आला तर. आणि ही वरची नक्षी कदाचित आता नवीन काळातील असेल, कारण याचं रिनोव्हेशन केलेलं आहे. एंट्री केली की आपल्याला पहारेकऱ्यांच्या देवड्या त्या पण बुजवलेल्या आहेत. इकडच्या बाजूची थोडीशी ठीकठाक अवस्थेत आहे, इकडच्या बाजूची बुजवली आहे. वरती येता येतं का? कुठून? साईडून रस्ता आहे. साईडवरून इकडून? ठीक आहे. तर इकडच्या बाजूने आपल्याला आता हे आहे याचे अवशेष, पण सिमेंट वगैरे भरून ठेवलेलं आहे याच्यामध्ये. या गवतातून वरती जायला एक वाट आहे. हा इकडे सिमेंटच्या पायऱ्या बनवल्या आहेत. पायऱ्यांनी वरती जाऊ आपण. हे आपली हो हो टोपी अडकली. हे पूर्ण आधुनिक बांधकाम सिमेंट मधलं. ते पाहिलं तर ही एक खोली दरवाजेच्या मध्ये. अजून आपण वरती जाऊ. इथून आपला प्रवेश होतो तो किल्ल्याचा प्रवेशद्वारावरती. किल्ल्यामध्ये शेती केली जाते. इकडच्या बाजूला मंदिर आहे, तिकडे 2 नद्या आहेत. तुम्ही इथलेच का दादा? हा. किल्ल्याचं जलालखेडा नाव आणि आतमध्ये मंदिर आहे ना?
हो आणि ही जे आहे तटबंदी पूर्ण सगळ्या बाजूने आहे की पडलेली आहे? आता पडलेली आहे. पडलेली आहे का पूर्ण? मंदिर सोडून अजून काय अवशेष आहेत का किल्ल्यामध्ये? आणखी वरतं ते मी व्हिडिओ घेतोय बरं का, तुम्हाला काय प्रॉब्लेम नसेल तर. प्रॉब्लेम हा. इतिहास वगैरे काय माहिती असेल तर सांगा. हा किल्ला मोना राणीचा आहे. हा. इथे मोना राणीचा खजाना दबलेला आहे आणि ह्या खजान्याची रक्षा एक मोठासा साप करत असतो. इथे तेवढं आम्हाला माहित आहे आणि तो खूप दिवसापासून येतो, म्हणजे आमच्या काका आधी यायची इथं, हा. त्याच्या आधीपासूनच आहे तिथे. आमच्या काकांना सांगितलं आम्हाला. ओके, म्हणजे जुन्या पिढ्यांनी माहिती पुढे दिलेली आहे तुमच्या पिढीला. तटबंदी या पूर्ण बाजूने किल्ल्याला तटबंदी होती, हा इकडच्या बाजूने. तरी साधारणतः 30-35 एकरात बसलेला किल्ला असेल हा. आणि जो संगम आहे तो तिकडच्या बाजूला ना, दोन नद्यांचा. दोन नद्या कोणकोणत्या? आणि आमनेर दोघेही गावाच्या मधात आहे. आमनेर तालुका कुठे, कोणत्या, अमरावतीत येतो की? आमनेर हे अमरावतीमध्ये येतं. अमरावती. दलाल आणि हे नागपूरमध्ये. म्हणजे थोडक्यात ही 2 जिल्ह्याची बॉर्डर झाली इथे. आणि नदी कोणती येते? 2 नद्या, एक जाम आणि एक वर्धा नदी आणि दुसरी कोणती? जाम नदी. ओके. तिसरी कोणती आहे? हा, मी जसं वाचलं ते 2 नद्यांचा संगम आहे इथे. चला पुढे आता आपण आतमध्ये जाऊन किल्ला पाहू. किल्ल्यावरती मंदिर आहे त्यामुळं राबता लोकांचा खूप जास्त आहे. किल्ला कमी, किल्ल्यावरती उरलेल्या भागात खूप जास्त प्रमाणात शेती केली जाते आणि थोडंफार जे काय उरलं त्याच्यामध्ये मंदिर आहे. तर आता इकडे आपण आलो, इथे हे दरगावाचा काहीतरी बनवलेलं आहे. त्याच्या मागे जर बघितलं तर ती एक बांधकाम आहे इथे. इकडे बघा, हे बांधकामाचे अवशेष आहे तिथं. याच्या पाठीमागं तलावासारखं दिसतंय इकडे आतमध्ये झाडात, पण आता ते झाडी वाढली आहे. हे मंदिराचे अवशेष होते इथे 100%. पण आता तिथे आपल्याला दिसतीये ती एक दर्ग्यासारखं बनवलेलं. त्यांची मोठी बस आलेली आहे इथे. किल्ल्यामध्ये संत्रीच्या बागा आहेत, नागपूरचे संत्रे. आपल्या डाव्या बाजूला तटबंदी आहे पूर्ण, त्याच्यामध्ये काय बुरुज आहेत. उजव्या बाजूला तटबंदी आहे, त्याच्यामध्ये काय बुरुज आहेत. पण पूर्ण झाडात आहे त्यामुळे त्याचं काही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चला बघू आता पुढे काय काय अवशेष मिळत आहेत ते. जलालखेडा किल्ल्याची निर्मिती 4थ्या शतकात वाकाटक राजांच्या काळात झाल्याचे अनुमान केले जाते. देवगिरी यादवांच्या पराभवानंतर हा भाग मोगलांचे मांडलिक असलेल्या देवगडच्या गौंड राजवटीखाली आला. इसवी सन 1738 मध्ये रघुजीराजे भोसले यांनी गौंड राजाचा पराभव करत या भागात मराठी राजवट स्थापन केली. याच काळात जलालखेड येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार झाला. इसवी सन 1765 मध्ये जानोजीराजे व मुदोजीराजे भोसले या भागात आले असता त्यांनी या किल्ल्यावर मुक्काम केल्याचे उल्लेख आढळतात. 20 जानेवारी 1769 रोजी माधवराव पेशव्यांनी हा किल्ला व आसपासचा परिसर ताब्यात घेतला व नंतर हा प्रांत भोसल्यांच्या स्वाधीन केला. इसवी सन 1820 साली हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. इकडे किल्ल्याच्या बाहेरून वाहणारी नदी, इकडच्या बाजूची तटबंदी फोडून आतमध्ये जाणारा इकडे रस्ता बनवलेला आहे. नदीचं पात्र मोठं आहे पण
पाणी नाहीये जास्त, खडकाळ पात्र एकदम. तर आता आपण पाठीमागच्या संगमावरच्या नदी पात्रात आलोय. एक नदी पात्रातून आपल्याला बऱ्यापैकी तटबंदी बघायला मिळते. या उजव्या बाजूलाच बघितलं इकडे ही किल्ल्याची तटबंदी अजून बरीचशी शाबूत आहे. हे दोन्ही नद्यांचा संगम इथे. अजून पुढे जाऊन आपण बघू किल्ल्याची तटबंदी थोडीफार कुठे दिसतीये का आपल्याला. नदीला पाणी आहे त्यामुळे जास्त पुढे जाता येणार नाहीये, पण जे काय तटबंदीचे अवशेष दिसतात ते पाहूया. बघा इकडे एक नदी आणि तिथं दुसरी नदी आलेली, त्यांचा संगम. इकडच्या साईडला आपल्याला इथे तटबंदी मिळतीये आणि इकडच्या बाजूला ही पूर्ण आहे, पण वरून माती ढासळल्यामुळं ही अशी तटबंदी आपल्याला दिसणार नाही. भिंत त्या मातीमुळे पूर्ण त्या दगडांवरती माती आलेली आहे. तटबंदी दिसेल इकडून जर नदी पात्रातून पाहिली तर. एवढे अवशेष आपल्याला मिळतात इथे. इथे मोठी पार्किंग बनवलेली आहे. इकडच्या बाजूला सोमेश्वर मंदिर आणि त्या मंदिरापासूनच उजव्या बाजूला किल्ल्यावरचा सर्वोच्च भाग आहे. तिथं पण एक मंदिर दिसतंय. तिथे जाऊन बघूया आपण काय अवशेष मिळतात आपल्याला. इकडच्या बाजूला जर बघितलं तर तटबंदीचे अवशेष आहेत पडलेल्या, पण ते पूर्ण झाडांमध्ये गेलेले आहेत. झाडावर माजल्यामुळे त्यात काहीच नाहीये पाहण्यासारखं. आपल्याला आतमध्ये जाताच येत नाही म्हणजे ते पाहण्यासाठी, एवढा झाडावर माजलेला आहे. पुढे आलं तर आपल्याला हे किल्ल्याचे अवशेष मिळतात जुने. मंदिरामुळे किल्ल्याचं अस्तित्व संपत चाललंय. हे बघा, हे जे काय थोडंसं उरलेलं आहे हे प्रवेशद्वार असणार आहे. इकडे पूर्ण थोडक्यात किल्ल्याचा बाले किल्ल्यासारखा भाग आहे हा. महादेव इथे प्रवेशद्वार असेल. हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग. इथून आपल्याला पूर्ण किल्ल्याचा परिसर दिसतो खालचा. इथे मंदिर आहेत. कोणते मंदिर आहे ते पाहू. महाकाली, हे महाकालीचं मंदिर आहे इथे. आणि त्याच्या इकडच्याच बाजूला अजून एक मंदिर आहे. हे कोणतं मंदिर आहे ते पाहू आता आपण. मंदिरामुळे किल्ल्याचं अस्तित्वच पूर्ण गायब झालंय. इथे आहेत ते शनी महाराज आणि हा थोडक्यात किल्ल्याचा सर्वोच्च बुरुज आणि त्या बुरुजावरती असलेलं हे मंदिर. जय महाकाली. आपण इकडे आलो
तर हे पहा, इकडे 2 नद्यांचा संगम दिसतोय. ही इकडून एक नदी येते आणि इकडून एक. या झाडांच्या पलीकडे तिकडे 2 नद्यांचा संगम आहे. एक वर्धा नदी आणि दुसरी जाम नदी. त्या 2 नद्यांच्या संगमावरती वसलेला हा किल्ला आहे. ही इकडच्या बाजूने नदीच्या बाजूने तटबंदी आहे. खालच्या बाजूने थोडीफार शाबूत असेल, पण वरून पूर्ण ढासळलेली आहे. वरती शेती केली जाते पूर्ण. इकडच्या साईडला ही अशीच तटबंदी पुढे कंटिन्यू होते इकडे, आणि साधारणतः इकडच्या बाजूला आपला दरवाजा आहे. तर किल्ल्यावरचे जे काही अवशेष आहेत ते असेच आहेत. या सर्वोच्च भागावरून जरी बघितलं आपण तरी तिकडच्या बुरुजाचे थोडेसे अवशेष दिसतात, पण ते पण पूर्ण झाडांमध्ये गेलेले येतात. खाली मंदिर तिकडे, हे महाकालीचं एक मंदिर. हा होता किल्ल्यावरचा मोठा तलाव, पण त्या तलावाचं रूपांतर आता पूर्ण एका सपाट जागेत केलेलं आहे. सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून किल्ल्यावरची पाणी व्यवस्था इथून सांभाळली जात असेल. आणि आता त्या तलावाचे अवशेष संपले. जरालखेडा किल्ल्यावरती आपल्याला हे एवढंच बघायला मिळालं. आणि विदर्भ भटकंतीचा आपला अजून एक व्लॉग इथंच संपतोय. पूर्ण विदर्भ सिरीज नक्की बघा. याच्या आधी काय व्लॉग आलेले, त्याच्यानंतर काय येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. विदर्भ सिरीजचा अजून एक ट्रेक घेऊन किंवा व्लॉग घेऊन भेटूया. चला.